खाने के तेल का भी है। इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है। हर परिवार अगर खाने के तेल में खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो। अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है। इससे देश के खजाने का स्वास्थ्य भी सुधरेगा और परिवार के हर सदस्य का स्वास्थ्य भी अच्छा रहेगा। 2014च्या अगोदर ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळेस आपल्याला कधी वाटलं होतं का की काँग्रेसच्या हातातून हा देश काढून भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे मोदी साहेबांच्या हातात दिल्यानंतर हा देश कुठे जाईल? कधी विचार तर केला होता तुम्ही? मोदी साहेबांनी काय सांगितलं? पहिल्यांदा गटारात पाईप टाका, गॅस तयार करा. कोरोनाला टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, मेणबत्त्या लावा. जर थाळ्या वाजून टाळ्या वाजून आणि मेणबत्त्या लावून जर रोग जर जात असते, आजार जर जात असता, आज या देशात एकही हॉस्पिटल राहिलं नसतं. त्याच्यानंतर आता काल मोदी साहेबांनी भाषण केलं, तेल नीट वापरा, डिझेल नीट वापरा, पेट्रोल नीट वापरा, आवश्यक असेल तरच 4 व्हीलर गाडीने प्रवास करा. विश्वगुरु जगभर फिरतात, प्रायव्हेट जेट घेऊन फिरतात, 2-2, 3-3 लाखाचा पेन घालून फिरतात, 10-10 लाखाचा एक कोट अंगावरती घालून फिरतात. हा कुठला पैसा आहे? हा कोणाचा पैसा आहे? हा आपलाच पैसा आहे ना हो. आज तुम्ही बघा, एखाद्या राज्यात निवडणुका लागल्या, त्या ठिकाणी सर्वात जास्त खर्च करणारा पक्ष कोणता? भारतीय जनता पार्टी. ह्यांनी बरेच असे कायदे बदलले यांच्या फायद्यासाठी. म्हणजे पहिलं कसं असायचं की एखादी कंपनी ज्यावेळेस इलेक्शन होईल, चालू होईल, त्यावेळेस 5 कोटी पैसे देऊ शकत होते निवडणूक लढायला. त्यांनी हा नियमच बंद करून टाकला. त्यांनी तुम्ही किती पण करोड देऊ शकता आता. म्हणूनच यांनी अदानी अंबानी सारख्याला पूर्ण देश विकत दिला. त्याच्यामुळे ते किती पण करोड रुपये यांना इलेक्शनच्या टायमाला देऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे काल मोदी साहेब म्हणले सोनं घ्यायचं बंद करा. आता मला तुम्ही सांगा, एखाद्याच्या घरात लग्न असेल, त्या मुलीच्या गळ्यात काहीतरी सोनं घालावं लागतं ना हो. तनाच नाही मनाच लाच धरून ते झालं. काल हे म्हणले खायचं तेल नीट वापरा. विश्वगुरु बोलले ना काल, खायचं तेल नीट वापरा. आता मला तुम्ही सांगा, चपात्या करत असताना चपात्याला आपण काय पाणी लावून चपात्या करणार आहात का? किंवा भाजीमध्ये नुसती पाण्यात भाजी करणार आहे का? तेल लागतच ना हो. कधी असं वाटलं होतं की आपला देश एवढा संकटात येईल? आम्हाला तर वाटलं होतं. मी ज्यावेळेस 2014 साली मी लहान नव्हतो, त्यावेळेस मला वाटलं आता लय भारी होणार देश. आता देशात एकही संकट राहणार नाही, कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही, नोकरी, उद्योग, धंदे, 10-15 लाख रुपये खात्यावर पण येणार आहेत असं वाटलं होतं. पण लय वाईट परिस्थिती झाली या देशाची. आणि वाईट वाटतं माहितीये का? आज तुम्ही विचार करा भावांनो, बहिणींनो, आज आपण देश कुणाच्या हातात दिलाय? उद्या हे म्हणतील जेवण करायचं बंद करा, आपण जेवण करायचं बंद करू. अंधभक्त करू द्या, तुम्ही नका करू, मी नाही करणार. अंधभक्तांनी त्यांचं किती ऐकू द्या विश्वगुरूंचं, आपण नाही ऐकायचं, कारण आपण अंधभक्त नाही. तर दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्यांच्या ज्यावेळेस ह्या विश्वगुरूंचा ज्यावेळेस तापा जातो, त्यावेळेस 15-15, 20-20 गाड्या ह्यांच्या ताप्यामध्ये जातात. एखादा आमदार खासदार चालला, त्याच्या पाठीमागे 10-10 गाड्या जातात. त्यांच्या गाड्या काय पेट्रोलवरती डिझेलवरती नाही चालत, त्यांच्या गाड्या पाण्यावरती चालतात हो. त्यावेळेस विश्वगुरु म्हणले ना काल की डिझेल वगैरे पेट्रोलचा वापर नीट करा, आवश्यक असेल तरच डिझेल घ्या, किंवा आवश्यक असेल तरच कुठेतरी जावा, इमर्जन्सी असेल तर. म्हणजे देश वरती न्यायच्या, म्हणजे देश आपला उंच स्तरावर